नमस्कार, मी संजना आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या मराठी सेशनमध्ये. तर आज आपण एक सुंदर इंटरेस्टिंग विषयावरती थोडीशी माहिती घेणार आहोत. त्याआधी आपण प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंटला. आजचा जो विषय आहे त्याच्या नावातच इंटरेस्टफुली आपण विचार करतो हा शब्द आल्यावरती की हे काय असेल. तर टेलिपॅथी हा आपला आजचा विषय आहे. टेलिपॅथी बद्दल आपल्याकडे वाचायला बरेचसे पुस्तकं आहेत. एखाद्याचा एक्सपिरियन्स आपण ऐकतो, सेशन्स मध्ये ऐकतो. पण जेव्हा आपण वैयक्तिक तो अनुभव घेतो, आपल्याला अजूनच जास्त आनंद होतो. अजूनच जास्त त्याच्यामध्ये क्युरिओसिटी वाढते, इच्छा वाढते आणि मग त्याच्यामध्ये आपण अजूनच प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा ती प्रॅक्टिस फॉलो झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्वतःला परफेक्टही करू शकतो. टेलिपॅथी काही सुपरनॅचरल पॉवर नाहीये. ते सर्व ह्युमन्स मध्ये आहे, सर्व मनुष्यांमध्ये टेलिपॅथी असते. प्रत्येक ह्युमन मध्ये ती कॅपॅसिटी असते टेलिपॅथीची. टेलिपॅथी ह्या शब्दाला जर दोन ह्याच्यात आपण वेगळं केलं तर टेली म्हणजे डिस्टन्स, अंतर, आणि पथी म्हणजे इन्फॉर्मेशन, माहिती. म्हणजे तुम्ही इथे बसल्या बसल्या इथे असून कुठल्याच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला न वापरून, कुठल्या गॅडजेटला न वापरून, पंचमहाभूतांना न वापरून तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा जी काही इन्फॉर्मेशन पास करायची असेल, द्यायची असेल एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा जे काही असेल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं आणि रिसीव्ह करणं, ते आपण नक्कीच करू शकतो. हे सेंडिंग आणि रिसिव्हिंग आपण हे करू शकतो विदाउट एनी गॅजेट्स. कुठलंच गॅजेट नाही, कुठलंच वस्तू नाही, पंचमहाभूतांचीही त्याच्यामध्ये गरज नसते. एवढी क्षमता आपल्या मनुष्यांमध्ये सर्वांमध्ये बाय बर्थ लहानपणापासूनच आपल्यामध्ये असते, जन्माला आल्यापासूनच असते. पण आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो, इच्छा नसते त्याच्याबद्दल, उत्सुकता नसते ऐकायची, वाचायची, करायची. त्याच्यामुळे मग आपण त्याच्याकडे लक्ष न देता विसरून जातो किंवा दुसऱ्यांचं ऐकलं की आपल्याला बरं वाटतं, मग आपल्यात का नाही, मग आपल्याला अशी फिलिंग येते. पण आहे ते सगळ्यांमध्ये. ही टेलिपॅथी होण्यासाठी म्हणजे मेसेजेस किंवा काही निरोप असतील किंवा काही पोहोचवायचं असेल, पण गॅजेट्स किंवा पत्र वगैरे नसताना आपल्या स्वतःच्या क्षमतेमध्ये, स्वतःच्या एनर्जीच्या पॉवरने आपण हे करू शकतो. सेंड पण करू शकतो, पाठवू शकतो आणि घेऊ पण शकतो, रिसीव्ह करू शकतो. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो एक गोष्ट आहे किंवा जे फॅक्ट आहे ते म्हणजे आपलं मन पूर्णपणे शून्य स्थितीमध्ये असलं पाहिजे, एकदम एम्प्टी. ऑफकोर्स आपण ध्यानामध्ये असतानाही टेलिपॅथी होऊ शकते, ध्यानाच्या बाहेर असतानाही होऊ शकते. पण त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंगली, एकदम स्ट्रॉंगली आपलं माइंड जे आहे, आपल्या मनातले विचार जे चालू असतात ते झिरो पाहिजे, शून्य, एकदम शून्य, एकही विचार नाही. जेव्हा आपण त्या माइंडच्या एम्प्टी स्टेट मध्ये राहू, तेव्हा आपली टेलिपॅथी अजून आपण स्ट्रॉंग करू शकतो, सुरुवात होऊ शकते किंवा अनुभवतो. हे माइंड शांत कधी राहील, हे माइंड एकदम स्थिर किंवा झिरो कधी राहील, शून्य स्थितीत कधी राहील, त्याला इंग्लिशमध्ये ओपन माइंडेड म्हणतात. ते तेव्हा जेव्हा आपण ध्यान रेग्युलरली करू. ध्यानामध्ये सुरुवातीला आपले विचारपासून दूर जाण्यातच आपल्याला काही काळ वेळ लागतो आणि जेव्हा रेग्युलरली आपण ध्यान करतो तेव्हा आपण सतत आपल्या विश्वशक्तीच्या कनेक्शन मध्ये असतो. आणि जेव्हा ती विश्वशक्ती येऊ लागते ती तेव्हाच येते जेव्हा आपल्या विचारांमध्ये एकही विचार नसेल किंवा मनामध्ये एकही विचार नसेल, त्या शून्य स्थितीत ती येते. आणि जसं जसं आपण आपलं मेडिटेशन वाढवू, ध्यान वाढवू, तसं तसं ती शून्य स्थिती वाढत जाते आणि आपण ध्यानातनं बाहेर आल्यावर सुद्धा एकदम कम्प्लिटली माइंड आपलं फ्री असतं, ओपन माइंड असतं, त्याला ओपन माइंड म्हणतात. अजिबात एकही विचार नाही, कम्प्लिटली झिरो. ना आजचा, ना उद्याचा, ना परवाचा, कधीचाच नाही, कम्प्लिटली झिरो. त्या स्थितीमध्ये आपल्या सोबत टेलिपॅथी होऊ शकते किंवा आपण घडून आणू शकतो. फार अवघड नाहीये किंवा काही अशक्य गोष्ट तर नाहीच आहे, कारण की सगळ्यांमध्ये बाय बर्थ जन्माला आल्यापासून ही एक क्वालिटी, हे गुण सगळ्यांमध्ये आहे टेलिपॅथीचं. सगळेजण करू शकतात. कधी-कधी तुमच्या तर अजाणता तुमच्याकडनं होऊनही जातं, पण आपल्याला ते माहितीच नसतं. त्याच्या मागचं सायन्स माहिती नाही, त्याच्या मागचं अध्यात्म माहिती नाही, म्हणून आपण त्याला इग्नोर करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे ते घडून गेल्यानंतर कधी-कधी वाटतं, की "अरे, हे काय घडलं? मला माहिती होतं." हे माहिती असणं असं नसतं, ते ॲक्चुअली टेलिपॅथी होऊन जाते, पण कधी-कधी
तुमच्या निग्लिजन्समुळे किंवा इग्नोरन्समुळे ती आपल्याला समजत नाही. इतकंच नव्हे तर टेलिपॅथीमध्ये आपण कितीतरी अंतरावर जरी असलो, तर टेलिपॅथीच्या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. टेली म्हणजे अंतर आणि पथी म्हणजे माहिती. तर आपण कितीही अंतरावर असलो, डोळ्यांसमोर एखाद्याच्या नसलो, तरी आपण ह्या माइंडच्या शून्य स्थितीमध्ये, ध्यानाच्या कंप्लीट प्रॅक्टिसमध्ये खूप जास्त साधना झाल्यानंतरही जेव्हा आपण कंटिन्यू कनेक्शन मध्ये असतो विश्वशक्तीच्या, तेव्हा आपले हे सेन्सेस जे असतात, पंचमहाभूत नाही, टेलिपॅथी हे सिक्स्थ सेन्सचा वापर त्याच्यामध्ये होतो आणि ती म्हणजे टेलिपॅथीच असते. तर आपण एका पद्धतीने बरोबर कनेक्ट होतो आपल्या ब्रह्मांडाशी आणि त्यावेळी टेलिपॅथीमध्ये आपण समोरच्या व्यक्तीच्या समोर जरी नसलो, तो व्यक्ती भलतीकडे असेल कुठल्या तरी लांब ठिकाणी, आपण इकडे असू, पण आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी येते, ती क्षमता असते जी आपल्यामध्ये उघडून बाहेर येते, ती म्हणजे समोरच्याचं माइंड रीड करण्याचं, मन वाचण्याचं, विचार वाचण्याचे. त्याला स्ट्रॉंग सिक्स सेन्सची गरज लागते. 5 पंचमहाभूत आपल्याला माहितीये. 6वं असतं टेलिपॅथी आणि ते सर्वांमध्ये असते. फरक इतका आहे, की आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. जर आपण ध्यान रेग्युलरली केलं, बघा कशा गोष्टी इंटरलिंक्ड असतात. ध्यान रेग्युलरली केलं, आपले मनातले विचार पहिले साइडलाईन होतील. जेव्हा ते मनातले विचार साइडलाईन होतील, एक विचार जेव्हा जातो, दुसरा येतो, त्याच्यामध्ये कितीतरी सेकंडसाठी आपलं मन शून्य असतं. त्या शून्य स्थितीमध्ये आपल्या आतमध्ये विश्वशक्ती येऊ लागते. ते आपल्याला मल्टिपल फॅक्टर्स मध्ये हील करते, रिपेअर करते आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला. सिमिलरली जेव्हा ती शून्य स्थिती आपली वाढत जाईल, अर्थात आपले विचार जेव्हा गायब होत जातील, शून्य स्थिती वाढत जाईल आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्वतःला परफेक्ट करू, अजिबात एकही विचार आपल्या मनामध्ये येणार नाही, ती ओपन माइंडेड स्टेज आपली जेव्हा येईल, आपली टेलिपॅथी तिथून सुरू होईल. त्या स्थितीमध्ये जरी तुम्ही नाशिकला असलात, मुंबईला असलात, कुठेही असलात, तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीबद्दल किंवा त्याची आठवण असेल किंवा त्याच्याबद्दल काही पोहोचवायचं असेल किंवा त्याच्याबद्दल काही विचार आला असेल कॉन्स्टंट फोकसने, तर त्या व्यक्तीपर्यंत तुमचा मेसेज जाईल किंवा त्याला तुमच्याबद्दल असेल काही, तर तुमच्यापर्यंत तो मेसेज येईल विदाउट एनी कम्युनिकेशन. त्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतात, एनर्जी टू एनर्जी ट्रान्सफर. तुम्ही तुमच्या आलेल्या समोरच्या व्यक्तीचा विचारही वाचू शकतात, त्याचा माइंडही तुम्ही रीड करू शकतात आणि त्याच्यातून रिसीव्ह करू शकतात तुमचे मेसेजेस. त्यासाठी तुमचं माइंड एम्प्टी असणं गरजेचं आहे. समोरचा व्यक्ती जर तुम्हाला आला भेटायला, तर त्याचे माइंडचे विचार तुम्ही कॅच करू शकतात. ते स्वतःहून मुद्दाम करायची ही गरज पडत नाही, ते कॅच होतात. कारण की जन्मतः आपल्यामध्ये हा सिक्स सेन्स असतो, फक्त आपल्याला त्याला वरती आणायचं असतं. आणि दुसरी गोष्ट, जन्मतः आपल्या आतमध्ये सेंडिंग आणि रिसिव्हिंग म्हणजे ट्रान्समिट करणारं ट्रान्समीटर आणि रिसीव्ह करणारा रिसीव्हर, या दोन्ही गोष्टी असतात आपल्यामध्ये जन्मतः. म्हणजे एखादं आपल्या समोर आला एखादा व्यक्ती, त्याच्या मनातले विचार जर आपण टेलिपॅथीमध्ये परफेक्ट असू किंवा आपण टेलिपॅथीमध्ये असू, आपण एकदम झिरो शून्य माइंड मध्ये असू, मनात एकही विचार नाहीये, ओपन माइंडेडली आपण त्या व्यक्तीच्या समोर गेलो, ध्यानी असलो, तर ऑटोमॅटिकली त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय विचार आहे, मनात काय विचार आहे, ते आपलं रिसेप्टर जे आहे, रिसीव्हर जे आहे, ते रिसीव्ह करेल, कॅच करेल. ओके. आणि जर समोरचाही व्यक्ती ध्यानी असेल, तोही व्यक्ती टेलिपॅथी मोडमध्ये असेल किंवा त्यालाही टेलिपॅथीचं महत्व माहिती आहे, तो प्रॅक्टिस करत असेल ध्यानाचं, टेलिपॅथीचं, तर जर तुम्ही त्याच्या समोर गेलात किंवा नाही जरी गेलात, तरी जर तुम्ही त्या व्यक्तीबद्दल विचार करत असाल, तो तुमचा विचार तो ओपन माइंडेड असल्यामुळे तो त्याचा टेलिपॅथी किंवा त्याचा रिसीव्हर ते कॅच करेल. अशा या एनर्जी टू एनर्जी गोष्टी चालू असतात. आपल्या आतही जन्मतः रिसीव्हर आणि ट्रान्समीटर असतं. पण त्यासाठी खोलवर ध्यान करणं, खोलवर प्रॅक्टिस करणं, रेग्युलरली मनात विश्वास ठेवून, धैर्य ठेवून सिक्स सेन्सला परफेक्ट करणं हे आपलं काम आहे. आणि आपल्या आतमध्ये जो रिसीव्हर किंवा ट्रान्समीटर आहे, सिक्स सेन्स किंवा हे जे काही आपल्या आतमध्ये आहे, ही गुण आपल्यामध्ये लहानपणापासनं, ते अतिशय स्ट्रॉंग असणं, ते अतिशय परफेक्ट असणं किंवा त्याचा वापर झालेला असणं गरजेचं आहे.
नाहीतर ते अक्षरशः असं होऊन जातं, की एखादा आपल्या मध्ये गुण आहे, पण आपण त्याचा वापर केला नाही, त्याच्याबद्दल आपण माहितीच घेतली नाही, त्याच्याबद्दल आपण त्याला ओळखलंच नाही, तर एखादी वस्तू जी आपण ठेवलेली असते, खूप आपल्यासाठी रॉयल असते, नायाब असते, एकदम प्रेशियस असते. ती आपण ठेवलेली असते, ती धूळ खात पडते, कुठेतरी लपून जाते, आपल्याला कळत नाही. अशातला तो भाग आहे, की आपल्या आतमध्ये टेलिपॅथीची क्षमता आहे. पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं, झालंही असेल आपल्यासोबत आपल्याला कळालं नाही. त्यामुळे ती जी कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे, तो गुण आहे, तो कुठेतरी सप्रेस होतो. आपण त्याच्याकडे बघत नाही, तर तोपर्यंत तो वरती येणार नाही. आणखी एक गोष्ट, आपल्याला जर कोणाचा मेसेज रिसीव्ह करायचा असेल थ्रू थ्रू टेलिपॅथी किंवा कोणाला मेसेज द्यायचा असेल, त्यासाठी आपलं ट्रान्समीटर आणि रिसीव्हर जे आहे आपल्या आतमध्ये, जी क्षमता, ती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर कोणाच्या मनामध्ये किंवा जर तुमच्या मनामध्ये भीती असेल, तुमच्या मनामध्ये संशय असेल, तर टेलिपॅथी हा प्रकार कधीही घडणार नाही. थर्ड आय ॲक्टिव्हेशन घडणार नाही. ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग घडणार नाही. घडली जरी, तरी ती तुम्हाला अनुभव देऊ शकणार नाही. कारण की तुमच्यामध्ये कुठेतरी संशयाचा किडा आहे किंवा डाऊट हा प्रकार असल्यामुळे. तर लक्षात ठेवायचं आहे की फिअर, भीती, डाऊट, संशय. जिथे अध्यात्म येतं, तिथे संशय हा प्रकार आलाच नाही पाहिजे. कारण की संशय हा पुन्हा आपल्या मनातल्या खेळांचा आहे. आपलं मन आपल्यासोबत खेळतं. त्या मनातल्या खेळाच्या पॉलिटिक्समध्ये आपल्याला पडायचंच नाहीये. अध्यात्म, सत्य हे सगळं खरं आहे. हे सगळं ट्रुथ आहे. तर ह्या खऱ्या गोष्टींवरती आपण एक मात्र पर्सेंट जरी डाउट घेतला, ध्यानामध्ये असताना तुम्हाला एक्झाम्पल ध्यानामध्ये असताना तुम्हाला तुमच्या थर्ड आय ॲक्टिव्हेशन प्रोसेसमध्ये काहीतरी विजन्स तुम्हाला दिसले. मग त्यात तुम्ही ध्यानाच्या अवस्थेत जरी तुम्ही असा विचार केला, की "अरे, हे माझ्या मनाचे तर खेळ नाही. मी स्वतः व्हिज्युअलाइज तर नाही करत आहे ना. हे हे नक्कीच हे जे मला दिसतंय, हे थर्ड आय तृतीय नेत्राच्या चक्रामुळे किंवा ॲक्टिव्हेशनमुळे दिसत आहे, की माझ्या मनातले खेळ आहे." हा डाउट जरी आला, तरी तुम्हाला जो तुम्हाला व्हिजन येत असेल, जो अनुभव येत असेल, तो येणं तिथेच तो येणं बंद होऊन जाईल. जिथे डाऊट, जिथे संशय, तिथे अध्यात्म आपल्याला पुढची जी रिॲलिटी आहे, जी आपण बघू शकतो किंवा जी एक्सप्लोर करू शकतो, तो अनुभव आपण घेऊ शकतो, तो तिथेच थांबवेल. कारण की आपण त्याच्यावरती डाऊट घेतला, सत्यावरती डाऊट घेतला. जर मनातच डाऊट असेल, तर माणूस अध्यात्मामध्ये आत्माच्या दृष्टीने पुढे जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मनात भीती आणि डाऊट हा दोन्ही गोष्ट असेल, तर टेलिपॅथीही आपण प्रॅक्टिस करू शकणार नाही. ध्यानातही आपण पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःच्या आतल्या आवाजावरती अर्थात इंट्युशनवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. टेलिपॅथीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. थर्ड आय व्हिजन्स वरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जिथे विश्वास, जिथे पेशन्स, जिथे ट्रस्ट, धैर्य, तिथे तुमचे बाकीचे पुढचे अनुभव जे असतील ते तुम्हाला सुरेख पद्धतीने, अनएक्सपेक्टेड पद्धतीने येतील. अपेक्षा न ठेवता ध्यान करत राहायचं आणि आपलं सत्य आपल्यासमोर उलगडत राहील. जेव्हा-जेव्हा युनिव्हर्सला आपल्याला दाखवायची इच्छा असेल किंवा आपल्यासमोर निसर्गाला आणायची इच्छा असेल तेव्हा-तेव्हा. तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, ऐकून असाल, की जितके पण आपले ऋषीमुनी किंवा योगी होऊन गेलेत, पुरातन काळातले, एन्शियंट काळातले जितके पण ऋषीमुनी योगी होऊन गेलेत, ते सर्व टेलिपॅथीने काम करायचे. त्यावेळेस त्यांच्याकडे कुठला गॅजेट नव्हता, त्यावेळेस त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हता, ईमेल नव्हतं. पत्र असेल त्याला वेळ लागायचं. पत्रही त्यावेळेस जास्त नव्हतं चालत. मग त्यावेळेस ते स्वतःच्या स्वतःमध्ये टेलिपॅथी ही ह्या प्रकारचा प्रॅक्टिस करायचे. टेलिपॅथीने त्यांचं सगळं मेसेजेस यायचे आणि जायचे. कुठल्यातरी सीरियलमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल बघितलं असेल, त्यांनी रूपांतर केलं असेल, तर ते ध्यान करताना बस करतात टेलिपॅथी किंवा ध्यानात नसले, साधा डोळे जरी बंद केले, तर थर्ड आयच्या मदतीने त्यांना विजन्स मिळतात किंवा टेलिपॅथीच्या मदतीने ते ते ज्याच्यापर्यंत जो मेसेज पोहोचवायचा असेल, तो ते पोहोचवतात आणि जो रिसीव्ह करणार असेल, तो ते बरोबर टेलिपॅथीच्या मदतीने रिसीव्ह करतो. आणि टेलिपॅथी हा असा एक आपल्यामधला गुण आहे, जो फक्त या पृथ्वी तलावरती सीमित नाहीये. तुम्ही पृथ्वीवर आहात. तुम्ही टेलिपॅथी पृथ्वीच्या लोकांशी करू शकतात. त्याच्यासोबत जसं थर्ड आय व्हिजन्स आपल्याला पृथ्वीवरचे पण येतात, पृथ्वीच्या पलीकडचे पण येतात. जे सत्य आहे, अनंत सत्य, ब्रह्मांड याच्याबद्दल पण येतात. सृष्टी, निर्माण या सगळ्या गोष्टींचे येतात. वेगवेगळ्या डायमेन्शन्सचे येतात. वेगवेगळ्या परग्रही जीवांच्या बद्दल येतात. सगळे येतात आपल्याला अनुभव.
सिमिलरली टेलिपॅथी जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो किंवा ध्यानामध्ये येऊन आपण टेलिपॅथी किंवा सिक्स सेन्सला अजून उघडून काढतो, आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा फक्त गोष्टी या पृथ्वी तलापर्यंत लिमिट नाही राहत. तुम्ही अक्षरशः तुमचं हायर मास्टर्स जे आहेत आपले उच्च लेव्हलचे, उच्च स्तराचे जितके पण मास्टर्स आहेत, आत्मे आहेत, एनर्जीज आहेत, त्यांच्या कनेक्शनमध्ये टेलिपॅथीने जाऊ शकतो. त्यांच्यापर्यंत आपले मेसेजेस पोहोचवू शकतो. त्यांचे मेसेजेस आपण टेलिपॅथीने घेऊ शकतो. इतकी आपल्यामध्ये क्षमता आहे. लागतंय काय? ध्यानाची प्रॅक्टिस आणि सिक्स सेन्सला स्ट्रॉंग करणं, तेही ध्यानामुळेच होणार आहे. विश्वास ठेवणं त्याच्यावरती तेही गरजेचं आहे. तर आपण पृथ्वीवरती इथे बसून सुद्धा आपल्याला एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीबद्दल काही आपल्या मनात स्ट्रॉंग अशी काही इच्छा असेल किंवा काही मेसेज असेल जो त्याच्यापर्यंत पोहोचवायचा असेल. जर समोरचा व्यक्ती ओपन माइंडेड असेल, ध्यानी असेल ते सेकंडरी असेल, पण सगळ्यात मेन आहे ओपन माइंडेड जर तो असेल, मनात त्याचे एकही विचार नसेल, तर आपला मेसेज बरोबर त्याच्यापर्यंत जातो. मीही कधी-कधी म्हणण्यापेक्षा मीही बऱ्याचदा टेलिपॅथीचा अनुभव घेतला आहे. बऱ्याचदा. माझ्या गुरूंसोबत पण टेलिपॅथी माझी बऱ्याचदा होते किंवा माझी बहीण आहे तिच्यासोबत माझी टेलिपॅथी होते. ती गोष्ट घडते. त्याची आपल्याला सावधपणा असला पाहिजे. आपण अवेअर असलो पाहिजे त्या गोष्टी घडतात. बऱ्याचदा उदाहरणार्थ असं असतं, की मी वेगळ्या ठिकाणी आहे आणि माझे गुरु वेगळ्या ठिकाणी आहेत. पण त्यांच्यापर्यंत मला काहीतरी पोहोचवायचं असेल किंवा काहीतरी बोलायचं असेल किंवा विचारायचं असेल, पण मी त्यांना कॉल न करता थोडं थांबते. आपले विचारांना, आपल्या मनाला एकदम ओपन माइंड करते. ओपन माइंड केल्यातच जो मला त्यांच्यापर्यंत एखादा निरोप पोहोचवायचा असेल, तो बरोबर मी त्यांना कॉल करायच्या आधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि आमच्यामध्ये मग ते टेलिपॅथी होऊन जाते. ह्या गोष्टी ॲक्चुअली खरं आहेत आणि ह्या घडतात. बऱ्याचदा तुम्हाला स्वतःला अनुभव आला असेल, की तुम्ही कुठेतरी असाल. एक उदाहरण सांगते. तुम्ही घरी असाल. तुम्हाला माहितीच नाही, की कोणी येणार असेल किंवा तुमच्या घरी अपेक्षित कोणी नसेल. पण सडनली तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अशी स्ट्रॉंग अशी फीलिंग येते, स्ट्रॉंग अशी तुम्हाला जाणवतं आतून, की असा-असा व्यक्ती आहे आणि तो आज येणारच आहे. तुम्ही फोन नाही करत, तुम्ही मेसेज नाही करत, काहीच नाही. पण सडनली दरवाजा वाजतो आणि तीच व्यक्ती येते. ते थोड्याच वेळापुरतं असेल, थोड्याच मोमेंट पुरतं असेल, थोड्या कालावधीसाठी असेल, पण ते घडतं. मग तुम्ही म्हणतात, "अरे, मी तुझाच विचार करत होते आणि तू आली किंवा आला." मग हे जे काही आहे, हे सुद्धा टेलिपॅथीचा प्रकार आहे. त्या व्यक्तीला आपण फोन नाही करत, काही नाही आणि ती व्यक्ती आपल्या समोर येऊन जाते. अपेक्षित नसते, पण येते. आपण आपण फक्त विचार करतो, की हिने आज आपल्याला हिला भेटायचंय किंवा ही आली पाहिजे. स्ट्रॉंग फीलिंग त्याला म्हणतात. नुसताच विचार नव्हे, त्याच्याबद्दल फोकस राहणं. ज्या विचारांना तुम्हाला पोहोचवायचं असेल, त्या विचारांबद्दल फोकस्ड राहणं, तेव्हा आपणही ओपन माइंडेड पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच नाही पाहिजे आपल्यामध्ये. त्या मेसेजच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच विचार नाही पाहिजे. बरोबर तो आपण ओपन माइंडेड असल्यामुळे, शून्य स्थितीत असल्यामुळे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो आणि जर तो व्यक्ती शून्य स्थितीमध्ये असेल, ओपन माइंडेड असेल, ध्यानी असेल, तर त्याला आपल्याला काही बोलायची गरज नाही. ती एनर्जी ट्रान्सफर होते. ते ते आपल्याबरोबर ट्रान्सफर होतं. आणि नुसतं ह्युमन्स सोबतच कशाला, मनुष्य सोबतच कशाला? आपण आपली टेलिपॅथीची जी आपल्यामध्ये जे गुण आहेत, ते आपण सगळ्यांसोबत प्रॅक्टिस करू शकतो किंवा सगळ्यांसोबत घडतं. म्हणजे आपल्यापासून दुसऱ्या मनुष्यापर्यंत. आपण प्राण्यांसोबतही कम्युनिकेट करू शकतो. आपण जनावरांसोबतही कम्युनिकेट करू शकतो. ॲनिमल सोबत करू शकतो. हायर मास्टर्स सोबत करू शकतो. ब्रह्मांडामध्ये जितके मोठे हायर मास्टर्स आहेत, जर त्यांनी अलाऊ केलं, तर नक्कीच त्यांच्यासोबत आपण टेलिपॅथीने कम्युनिकेट करू शकतो. इतकी आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे. उगाच आपण चालता-फिरता ब्रह्मांड नाही आहोत. आपण देव आहोत. आपल्यामध्येही तेवढी कॅपॅसिटी आहे. आपल्याला फक्त ओळखायची, जाणून घ्यायची देर आहे. आपल्यामध्येही कारण की आपले विचार जे असतात किंवा निरोप द्यायचा तो निरोप जो आहे तो पण एक विचाराचाच प्रकार आहे. फक्त तोच आपल्या मनामध्ये पाहिजे स्ट्राँगली बाकी कुठलाच विचार नाही. तर तो विचार त्याच्यापर्यंत पोहोचेल. त्या व्यक्तीपर्यंत, त्या ॲनिमल किंवा जे काही असेल तुम्हाला ज्याच्यापर्यंत पोहोचवायचं असेल. कारण की आपले विचार हे एक वेव्ह सारखे असतात. फ्रिक्वेन्सी असते. आपण टेलिफोनिक फ्रिक्वेन्सी बघतो, इंटरनेटची फ्रिक्वेन्सी बघतो. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रिक्वेन्सी असतात. इतकंच नव्हे तर आपण जे आपल्यात आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत.
मग ते बरोबर कॅच करतात. समोरचा व्यक्ती त्याला बरोबर कॅच करतो, जर तो ओपन असेल कॅच करण्यासाठी. ह्या गोष्टी पण असतात. कारण की आपल्यामध्ये जसं सांगितलं, जन्मतः बाय बर्थच आपल्यामध्ये असतो ट्रान्समीटर, आपल्यामध्ये असतो रिसीव्हर. ट्रान्समीटर, रिसीव्हर हे टेक्निकल शब्द आहे. म्हणजे ट्रान्समीटर अर्थात आपण दुसऱ्याला काही मेसेज पाठवू शकतो, तेवढी आपल्यामध्ये गुण आहे. विथआऊट एनी गॅजेट, ध्यानामध्ये असून किंवा ध्यानाच्या बाहेर, पण कंप्लीटली झिरो, शून्य अवस्थेत. शून्य मनातला एकही विचार नाही, फक्त जो पोहोचवायचा आहे तेवढा, तो पण फुल फोकसमध्ये. तसंच आपण जेव्हा ओपन माइंडेड राहतो, समोरचा आपल्याला जे काही सांगू इच्छितो असेल, तो बरोबर सांगतो. इथे मी तुम्हाला अय्यप्पा सरांचं स्ट्रॉंग उदाहरण देऊ इच्छिते. ते अक्षरशः म्हणजे त्यांच्यामध्ये खूप सुंदर असा गुण आहे. सगळ्यांमध्येच आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांना परफेक्ट तो गुण आहे आणि त्यांच्या मागच्या जन्मांच्या कितीतरी साधनांमुळे त्यांच्यामध्ये तो गुण अजून सुंदर पद्धतीने आता वाढला आहे. तो म्हणजे माइंड रीड करणं. जर कोणी त्यांच्या समोर गेलं, ते इझिली त्यांचे विचार कॅच करू शकतात आणि त्याच्यातला त्यांचा विचार त्यांना समजून जातो. हा माझा वैयक्तिक अनुभव त्यांच्यासोबत आहे. इथे बसल्या-बसल्या तर आहेच आहे, पण त्यांच्या समोर गेल्यावर सुद्धा मी तो अनुभव घेतला आहे. तर त्यांची कायम ती सवय आहे, की ते कायम एम्प्टी माइंड असतात, झिरो माइंड असतात, ओपन माइंडेड, एकही विचार नसतो त्यांच्या मनामध्ये. मग बाकीचे जे लोकांचे विचारांची फ्रिक्वेन्सी आहे, ती त्यांना कॅच करता येते किंवा ती कॅच होऊन जाते. फरक इतका आहे, की सर कोणाला सांगत नाही. कारण की ते निसर्गाच्या विरोधात जात नाही. जितकं गरजेचं असेल तितकंच ते रिएक्ट करतील किंवा बोलतील. मग यातही आपल्यालाही ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये असल्यामुळे, ते गुणधर्म आपल्यामध्ये असल्यामुळे आपणही तिथपर्यंत जाऊ शकतो. ते टॅप करू शकतो. त्याच्यासाठी फक्त आपल्याला ध्यान करायचंय आणि सतत ध्यानामध्येही आणि ध्यानाच्या बाहेरही ओपन माइंडेड राहायचंय. जिथे एकही विचार नाही, शून्य. आणि त्यातही ज्या मोमेंटला, ज्या वर्तमान परिस्थितीत तुम्ही आहात, मोमेंटमध्ये आहात, त्याचं कार्य करून पुढे जा. त्याच्या मागे काय होणार आहे, त्याच्या पुढे काय होणार आहे याचा विचार न करता. बऱ्याचदा टेलिपॅथी तुमच्याकडनंही घडली असणार 100%, पण तुम्ही त्याला कधी ओळखलं नसेल किंवा त्याच्याबद्दल माहितीच नसेल किंवा घडून गेलं असेल, पण तुम्हाला आत्ता या सेशनमुळे थोडंफार माहिती असल्यामुळे, मिळाल्यामुळे तुम्हाला वाटलं असेल, की माझ्यासोबत हे घडून गेलंय. त्याच गोष्टीला तुम्ही अजून स्ट्रॉंग करू शकतात, जर तुम्ही ध्यानाला बसलात आणि सतत आपल्या मनामध्ये एकही विचार ठेवला नाही तर. काय मिळणार आहे विचार सतत करून, 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 करून? जितका तुम्ही जास्त विचार कराल, तितका तुम्हाला मानसिक त्रास होणार. चांगला असू देत, वाईट असू देत. तितका तुम्हाला मानसिक त्रास होणार आणि तितकं तुम्ही ध्यानातनं किंवा विश्वशक्तीतनं, टेलिपॅथी या सगळ्या प्रकारपासून दूर जाणार आणि भौतिक गोष्टींमध्ये अडकणार. त्यापेक्षा माइंडला रिलॅक्स ठेवा. माइंडला एकदम, आपल्या मनाला एकदम रिलॅक्स ठेवा. शून्य शून्य ठेवा. प्रत्येक आयुष्यात आलेली परिस्थिती ही टेम्पररी असते. पर्मनंट नसते. त्यामुळे ज्या गोष्टी ज्यावेळी घडणार असतील, ते त्याच वेळी घडतील. पण स्वतः सावध राहा आणि टेलिपॅथीची जर तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहेच, सगळ्यांमध्येच क्षमता आहे. पण त्याला जर आपली इच्छा आहे त्याच्यापर्यंत पोहोचावं आणि ते वाढवावं, तर तुम्हाला फोकस द्यायचा आहे. तो फोकस म्हणजे तुमच्या माइंडला शांत ठेवण्यामध्ये, स्वतःला ध्यानामध्ये कंप्लीटली प्रॅक्टिस करून पुढे न्यायचंय. या गोष्टी नक्कीच घडतील. इतकंच नव्हे तर जे सायकिक्स असतात, सायकिक एबिलिटी ज्यांच्यामध्ये असते, ते खूप स्ट्रॉंग असतात सिक्स्थ सेन्समध्ये आणि ते खूप स्ट्रॉंग असतात टेलिपॅथीमध्ये. म्हणूनच ते समोरच्या व्यक्ती आला, त्याचा मन लगेच मनातले विचार लगेच वाचून त्याला बोलून दाखवू शकतात. त्यांना सायकिक्स म्हणतात. ज्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी त्यांनी ओळखलेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजून प्रॅक्टिस केल्यामुळे ती वाढलेली असते. म्हणून तुम्ही समोर गेलात, तर ते तुमचे विचार लगेच वाचून तुम्हाला सांगू शकतील किंवा तुम्ही त्यांना बोलण्याआधीच तुमचा विचार त्यांना कळाल्यामुळे ते तुम्हाला तशी प्रतिक्रियाही देऊन मोकळे होतील. असा असतो तो प्रकार आणि आपल्याला जर ते हवं असेल, तर आपण किंवा तुम्हाला बेसिकली म्हणजे टेलिपॅथी मला माहिती, मी प्रॅक्टिस करते. आय नो किती किती रिअल आणि किती चांगलं फील होतं आणि त्यात अजून पुढे कसं माणूस जाऊ शकतो. तर प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असतो. त्याला प्रॅक्टिसची गरज पडते आणि ती प्रॅक्टिस होणारच आहे. फक्त ध्यानाची गरज आहे आणि फोकसची गरज आहे. ध्यानातनं बाहेर आल्यावर सुद्धा एकदम शून्य माइंड, एकदम थॉटलेस होणं गरजेचं आहे. प्रॅक्टिसच्या नावावरती तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या मित्रमंडळींसोबत, तुमच्या फॅमिली ग्रुप्स मेंबर्स सोबत. ज्या व्यक्तीपर्यंत जे काही पोहोचवायची इच्छा असेल किंवा त्या व्यक्तीची एखाद्याची आठवण काढली असेल, तर स्ट्रॉंगली त्याच पॉइंटवर तुम्ही फर्म राहा, फोकस्ड राहा. बाकी कसलाच विचार करू नका. जर तो व्यक्ती
एम्प्टी माइंडेड असेल, शून्य विचार असतील त्याच्या मनामध्ये एकही नाही, शून्य स्थितीमध्ये असेल तर त्याला पटकन ते क्लिक होईल. उदाहरणार्थ परत एकदा सांगते, की मला एखादी महत्त्वाची गोष्ट माझ्या गुरूंपर्यंत पोहोचवायची होती. पण मी असंच थांबले. त्यावेळेस मी सुरुवातीला स्वतः पहिल्यांदा टेलिपॅथी सुरुवात करत होती किंवा त्याचा ट्राय करत होते, कसं होतंय, वर्क करतंय की नाही माझ्यासोबत. तर मी एक एक्सपेरिमेंट म्हणून ट्राय केलं आणि माझ्या बहिणीसोबत तर माझी सतत होते. मला सांगायचीही गरज पडत नाही. तिच्यासोबत सतत माझी टेलिपॅथी होते. जरी मी तिच्या समोर असली किंवा नसली तरी. पण सरांसोबत किंवा माझ्या गुरूंसोबत जेव्हा मी पहिल्यांदा ट्राय केलं त्यांना न सांगता, तर मला त्यांच्यापर्यंत काहीतरी एक पोहोचवायचं होतं, की सांगते मी तुमचं कसं आहे. एखाद्याने प्रश्न विचारला मी त्याच्यावरती येते. सो मला माझ्या सरांपर्यंत एक महत्त्वाचा विचार किंवा महत्त्वाचा एक पॉइंट पोहोचवायचा होता. पण मी मोबाईलचा, मेसेजेसचा, कॉलचा न वापर करता स्वतःला स्वतःला पूर्ण शून्य स्थितीत नेलं आणि त्या विचारावरती मी फक्त फोकस ठेवला थोडासा. मला पोहोचवायचंय ती स्ट्राँग फीलिंग. आणि पुढच्याच काही क्षणामध्ये त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी सरळ मला सांगितलं, "तू जो विचार करते मला पोहोचलाय." मग त्याच्यावर त्यांनी मला उत्तर किंवा त्याच्यावरती आम्हाला जे डिस्कशन करायचं होतं तसं आम्ही ते पुढे कॅरी फॉरवर्ड केलं. तर शून्य स्थिती किंवा शून्य मन कसे ठेवावे? तर शून्य मन कसे ठेवावे मी सांगते. सर्वप्रथम ध्यान सोडायचं नाहीये. ध्यानामध्ये आपण काय येतो कारण की आपल्या विचारात जे मनामध्ये जे विचार असतील त्यांच्यापासून आपल्याला थोडं शांतता हवी असते. आपलं मन शांत करायचं असतं म्हणून आपण ध्यानामध्ये येतो आणि अध्यात्मामध्ये पाय ठेवल्यावरती ते जग आपण एक्सप्लोर करतो. ओके. तो शून्य मन कसं ठेवायचंय? ध्यान करत राहायचंय. अजिबात एकही दिवसाचा गॅप नाही ठेवायचाय. पहिले काही दिवस तुमच्या विचारांवरती अवलंबून करतं किंवा तुमच्या साधनांवरती अवलंबून करतं. पहिले काही दिवस तुमचे विचारच कंप्लीटली जाण्यासाठी ते दिवस लागतील. जसं मला स्वतःला जवळ-जवळ 1 महिना ते 33 दिवस लागले कंप्लीटली विचारमुक्त होण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिस कराल, एक वेळ अशी येईल की तुम्ही बरोबर आपल्या विचारांपासून दूर जाल किंवा विचार आले की तुम्ही त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकाल. ती स्थिती असते शून्य स्थिती. म्हणजे एक विचार जातो आणि दुसरा विचार येतो. त्याच्यामधली जी जागा आहे, ती शून्य स्थिती आहे. ती वाढवायची आहे. म्हणजे कुठला विचार येऊ द्यायचाच नाहीये. जो आहे तो सोडून द्यायचा आहे. ती शून्य स्थिती आपल्याला वाढवायची आहे. ती कशी? तर सतत आपलं मन शांत ठेवून, सतत आपल्या डोक्यातले विचार बंद करून, डोक्यातले विचार बंद करणं, मनातले विचार बंद करणं, हे ध्यानाने शक्य आहे. ध्यानाच्या प्रॅक्टिसने तुम्हाला मदत होईल आणि शिवाय जेव्हा तुम्ही ध्यानाच्या बाहेर असाल, तेव्हा ती शून्य स्थितीमध्ये राहायचं म्हणजे ओपन माइंडेड राहायचं. ओपन माइंडेड म्हणजे तुम्ही जे काही कार्य करत असाल, जे समोर आहे ते करून मोकळं व्हा. त्याच्या कार्य करताना मागचा विचार करू नका, पुढचा विचार करू नका. विचारच करू नका. होतं. माणसाची ती सायकॉलॉजी आहे, की विचार येत राहतील, येत राहतील. पण त्याच्यात किती नियंत्रण आपण ठेवतो, किती आपण ध्यानाची प्रॅक्टिस करून त्याच्यातनं दूर जातोय, ही आपली परीक्षा आहे. ओपन माइंड राहणं किंवा आता तुम्ही ज्या वर्तमान काळात तुम्ही जे काम करत असाल, तुम्ही काम करताय, पण तुमच्या मनात वेगळेच विचार चालू आहे. मग त्याला ओपन माइंडेड नाही म्हणत. तुम्ही जे कार्य करताय तिथे प्रेझेंट आहात. कंप्लीटली तुमचं मन पण तिथे आहे. तुमचं भौतिक शरीर पण तिथे आहे. ओके. सो तुम्ही कंप्लीटली त्या विचारांमध्ये आहात. मी हे टास्क घेतलंय, हेच टास्क मी पुढे करणार. याच्यामध्ये करताना ना पुढचा विचार करणार, ना मला पुढे काय करायचं त्याचा विचार तर मी नाही करणार आणि जे होऊन गेलं त्याचा विचार तर मी अजिबात नाही करणार. ठीक आहे, थोडा वेळ लागतो, कठीण असतं. पण ट्रस्ट मी माझ्यासारखी मुलगी जी खूप विचार करायची आधी, तिचे आयुष्य पूर्णपणे बदललं कारण की मी विचारातनं कंप्लीटली बाहेर आली. आता मला माहिती आहे मला जो विचार आणायचा असेल तोच येतो किंवा जे विचार येतात त्यातनं मी बाहेर कशी इझिली पडते. मला नियंत्रण आहे. चांगला कंट्रोल आहे माझ्या विचारांवरती. ते सतत प्रॅक्टिस केल्यामुळे. गेल्या 7-8 महिन्यांपासून ध्यान कंटिन्यू प्रॅक्टिस केल्यामुळे हे बरोबर माझ्यापासून मी दूर केलं. तर प्रत्येकाचा आपला स्वतःचा तो संघर्ष आहे आपल्या विचारांपासून दूर जायचा आणि विचारांना, मनाला शून्य ठेवायचा. तो होतो, सगळ्यांकडनं होतो. फक्त धैर्य मी म्हणते, पेशन्स आणि विश्वास पाहिजे. आपण फार काही इम्पॉसिबल गोष्ट नाहीये आणि मला तुम्ही सांगा, की तुम्ही जो काही विचार करत असाल, त्याचा तुम्हाला त्या मोमेंटला काही उपयोग पडतो का? नाही ना. उलट तुम्हाला स्ट्रेस वाढतं. उलट तुम्हाला त्रास होतो, मानसिक त्रास. त्यापेक्षा नका करू विचार. जे होणार ते होणारच आहे. जे होणार आहे ते आपण लिहून आलेलो आहे. ते घडणार आहे. मग विचार करण्यात काही उपयोग नाहीये. आणि शिवाय ज्या प्रेझेंट मोमेंटमध्ये तुम्ही काम करताय, त्याच्यात फोकस द्या. ते काम झालं की त्याच्याबद्दल विसरून जा. जो दुसरं काम हातात घेतलंय त्याच्यावर फोकस करा. त्याला ओपन माइंडेड म्हणतात.
म्हणून ओपन माइंडच्या ठिकाणी आपण आपला अजून एक प्लस पॉइंट असा आहे, की जेव्हा आपण शून्य स्थितीत राहतो, तेव्हा आपण गोष्टींचा, परिस्थितींचा, व्यक्तींचा, त्यांच्याकडनं येणाऱ्या रिएक्शनची अपेक्षा नाही ठेवत आणि जिथे अपेक्षा नाही ठेवत तिथे आपण सुखी राहतो. आता एखादं काम करणार असू, त्याचा रिझल्ट काय येईल? मग असाच येईल, मग वाईटच येईल, मग माझ्यासोबत वाईटच होईल, चांगला होईल तर मी याच्यामध्ये चांगला नाही, विचार करूच नका. कर्म करत राहा, फळाचा विचार करू नका. हे एकदम करेक्ट आहे. कुठलंही काम करा, रिझल्टचा विचारच करू नका. आपले 100% द्या. जे काही काम तुम्ही करत असाल. अक्षरशः कुकिंग सुद्धा. कुकिंग करत असाल 100% द्या. काही जॉबचं काम असेल 100% द्या. अभ्यास करत असाल 100% द्या. रिझल्ट येणार असेल तो येणार आहे. तुमच्या कर्मांवरती, तुमच्या कामावरती सगळं. पण चांगले कर्म करत राहा आणि त्यावेळेस आपलं मन शून्य ठेवा. आपण जर माइंडसेट बनवून गेलो ना, की मी ह्या परिस्थितीमध्ये माइंडसेट बनून जातीये, की माझ्यासोबत असंच होणार आहे किंवा ह्या परिस्थितीमध्ये असंच घडणार आहे. तर ते तसंच घडेल. कारण की आपण माइंडसेट ठेवला. पण आपण जर माइंडसेटच नाही ठेवला, माइंडलाच एकदम ओपन ठेवलं, की जे होईल ते मी एक्सेप्ट करेल, जे होईल ते मी स्वीकारेल. रिसेप्टिव्ह म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. मी रिसीव्ह करेल, सगळं रिसीव्ह करेल, जे होईल. मग तेव्हा आपण खऱ्या अर्थाने छान जगायला सुरुवात करतो. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एम्प्टी माइंडली खऱ्या अर्थाने आपण राहतो. त्याला शून्य स्थिती म्हणतो. आणि ध्यानाने यायला आपल्याला जास्त मदत होते. जर आपण ध्यानी नसलो, तर आपण किती पण ट्राय केलं ना, आपण नाही येऊ शकत शून्य स्थितीमध्ये. कारण की आपल्याला ध्यानाची प्रॅक्टिस नाहीये. आपल्याला ते मेन माहितीच नाही. पण जेव्हा आपण ध्यानात येतो, श्वासासोबत राहतो, तेव्हा हळू-हळू आपण विचारांपासून दूर जातो आणि जेव्हा विचारांपासून दूर जातो, तेव्हा श्वासासोबत आपल्यासोबत विश्वशक्ती येते. ती विश्वशक्ती ब्रह्मरंध्रातनं आपल्या आत येते आणि आपल्या श्वासासोबत म्हणजे श्वासाचं आणि विश्वशक्तीचं मिश्रण जे आहे, ते आपल्या शरीरासाठी जे काही चांगलं कार्य आहे ते करतं. मग 7 चक्रांमध्ये ते संतुलन आणतं. 7 बॉडीज आहे आपल्या त्याच्यामध्ये त्याचं कार्य पूर्ण करतं. आपल्याला शून्य स्थितीमध्ये राहिल्यामुळे आपलं पंचमहाभूतांपासून आपल्याला मिळतात अनुभव, पण 6वं सिक्स्थ सेन्स पण आपलं सुरू करतं काम करायला. त्या सगळ्या गोष्टी आहे आपल्या श्वासासोबत राहायचंय आणि विचारांपासून दूर जायचंय. त्याला फक्त आणि फक्त ध्यान आहे. ते महत्वाचं आहे. आणि ध्यान कसं? तर आपला प्राकृतिक, नैसर्गिक येणारा आणि जाणारा श्वास त्याच्याकडे बघायचंय. मुद्दामून घ्यायचा नाहीये. ओके. सो आता आपण अर्धा तास बराचसं बोललोय. सो आपण आपल्याकडे अर्धा तास आहे. आपण ध्यानाला बसू. आणि ज्यांना याच्याबद्दल काही प्रश्न असतील, तर त्यांनी कमेंट सेक्शनवर सोडलं तरी चालेल किंवा माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे. कधीही कॉल करा, मेसेज करा. काही अडचण नाहीये. आपण बोलू याच्यावरती आणि कोणाला पुस्तक हवं असेल, तर त्याच्याबद्दलही मी माहिती देईन. ओके? चालेल. ठीक आहे. आता आपण ध्यानाला बसूया. ज्यांना माहिती आहे कसं बसायचं ध्यानाला, त्यांनी बसून राहायचं. ज्यांना नाही माहिती मी सांगते. एकदम रिकाम्या अशा रूममध्ये बसा जिथे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. एकदम रिलॅक्स बसायचंय. ही वेळ तुमची तुमच्या श्वासासोबत, विश्वशक्तीसोबतची आहे. ओके? सो एकदम रिलॅक्स बसायचंय. पाठीला टेकवायचं आहे. अजिबात कुठल्याच प्रकारचा आपल्या शरीराला त्रास होता कामा नये. ओके? बसायची पोश्चर आहे. कुठेही बसू शकतात. खुर्ची, सोफा, बेड, जमिनीवर कुठेही. अगदी कितीही वाजता बसू शकतात. इथे कुठला रिस्ट्रिक्शन नसतो. म्हणूनच या ध्यानाची ही सुंदरता आहे, की कुठेही बसा. बस आपलं लक्ष आपल्या ध्यानाकडे द्या आणि ध्यानामध्ये आपल्या श्वासाकडे द्या. तर मांडी घालून बसायचं आहे. ज्यांना मांडी नसेल घालता येत, त्यांनी पाय पसरवले तरी चालेल, ज्यांचे पाय दुखत असतील आणि पायाचे तळपाय दोन्ही क्रॉसमध्ये पाहिजे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आहे. मांडीवर अलगदपणे ठेवायची आहे. पुढचा अर्धा तास आपण कंप्लीटली ध्यान करणार आहोत. आनापानसती ध्यान अर्थात पिरामिड ध्यान. त्याच्यामुळे पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या-जाणाऱ्या नैसर्गिक श्वासाकडे ठेवा. मुद्दामून घ्यायचा सोडायचा नाहीये. जो आपण नॉर्मल श्वास घेतो त्याच्याचकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. केंद्रित पण नाही, ऑब्झर्व्ह करायचंय त्याला. मग ऑटोमॅटिकली आपण आपल्या विचारांपासून हळू-हळू दूर जाऊ. फक्त धैर्य ठेवायचंय. ओके? सो आपण ध्यानाला सुरुवात करू. ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवा. एकदम रिलॅक्स बसा. आपण सगळेजण आज ग्रुप मेडिटेशन करू नेहमीसारखं छान पद्धतीने. डोळे बंद करताच आपल्या पहिल्या श्वासाकडे बघत राहा. स्वतःला एकदम रिलॅक्स करायचा प्रयत्न करा. एकदम रिलॅक्स.
पण त्या विचारांसोबत राहायचं नाहीये. लक्षात ठेवा, कुठलेही विचार आपल्या काहीच कामाचे नाही. आपला श्वास आपलं सर्वस्व आहे. आपला श्वास आपला गुरु आहे. त्याच्यासोबत राहा. श्वासाकडे या, डोळे बंद, रिलॅक्स. जो कोणता विचार असेल त्यातनं बाहेर यायचंय, आपल्या श्वासाकडे यायचंय, श्वासाकडे बघायचंय.
फायनल 10 मिनिटं. आपल्या श्वासाकडे या. कृती स्थितीत राहायचा प्रयत्न करा. आपल्या श्वासाकडे या. फायनल 5 मिनिटं. डोळे बंद.
आपल्या दोन्ही हातांना चोळायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. ज्यांना अजूनही डोळे उघडायची इच्छा नसेल त्यांनी ध्यानात राहायचंय. तर मनापासनं खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटलं आपण सर्वांनी आज जॉइन केलं आणि नेहमीप्रमाणे छान ध्यान केलं. तर आज आपण टेलिपॅथीबद्दल थोडीशी माहिती घेतली. तर जर तुम्ही फोकस्ड असाल, की तुम्हाला कुठल्या व्यक्तीपर्यंत काय निरोप पोहोचवायचा असेल त्याबद्दल जर तुम्ही फोकस्ड असाल, तर ही गोष्ट नक्कीच घडेल. टेलिपॅथी नक्कीच घडेल. पण त्यासाठी समोरचा व्यक्ती ध्यानी असणं गरजेचं आहे. जर ध्यानी नसेल, तर कमीत कमी त्याने शून्य स्थितीमध्ये त्याचं माइंड पाहिजे. झिरो माइंड किंवा ओपन माइंडेड पाहिजे. याचं कारण असं, जर ऑलरेडी त्या व्यक्तीच्या मनामध्ये हजारो विचार असतील, त्या विचारांमुळे इतका ट्रॅफिक होऊन जातो, की तुमची जी गाडी त्याच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायची आहे, ती तिथे अडकून जाते. तो पोहोचत नाही. तर तो ट्रॅफिक नसल्यामुळे जर तो एकदम कंप्लीटली शून्य स्थितीत असेल किंवा ती व्यक्ती झिरो स्टेटमध्ये असेल, शून्य स्टेटमध्ये असेल, एकदम ओपन माइंडेड, तर इझिली टेलिपॅथिक कम्युनिकेशन होऊन जातं. त्यासाठी कमीत कमी समोरचा व्यक्ती ऍटलिस्ट ओपन माइंडेड पाहिजे आणि तुम्ही सुद्धा. ओके. सो आपण आज टेलिपॅथीबद्दल बरंचसं बोललो आहोत, ऐकून घेतलं आहे. तर ज्यांना टेलिपॅथी स्ट्रॉंग करायची असेल, त्यांनी नक्कीच आपलं स्वतःचं ध्यानाचा वेळ वाढवायचा आहे आणि शिवाय आपल्या मनाच्या विचारांची जी ट्रॅफिक आहे, ती पूर्णपणे झिरो करायची आहे आणि आपल्याला जो व्यक्तीपर्यंत जे काही पोहोचवायचं असेल, तर त्याच्याबद्दल फोकस्ड राहणं गरजेचं आहे. ओके. सो येस, नंदा काकींना काहीतरी प्रश्न आहे. येस काकी. हा संजना, अगं मला आज ना व्हाईट लाईट्स म्हणजे एकदम हेडलाईट्स कशा दिसतात गाडीच्या, तसं माझ्यावर एकदम चमकून जायचं आणि मी बघितलं की ते लगेच निघून जायच्या. खूप पॉवरफुल म्हणजे होतं ते फोकस एकदम. लाईट का? हो, व्हाईट लाईट्स होत्या. दोनदा व्हाईट लाईट्स होत्या आणि एकदा व्हाईट लाईट्स मध्ये थोडी रेड लाईटच्या हे होतं, रेज होत्या अशा. ओके. तुमचा आजचा अनुभव होता. हो. हो, हो. ओके. खूप छान होता कारण की आपल्याला आता बऱ्याचदा आपण ध्यान करतो, खूप ध्यान करतो आणि आधी कधी-कधी जास्त विचार येतात, कधी-कधी येत नाही. कधी-कधी आपण शून्य स्थितीमध्ये असल्यामुळे आणि तुम्ही कसं रेग्युलरली ध्यान करताय. तर हा जो आपल्याला माहिती आहे लाईट किंवा कुठल्याही लाईटचा प्रकाश दिसणं, कुठल्याही रंगाचा प्रकाश दिसणं, आपल्यावरती फोकस येणं, ती हायर एनर्जी जी असते तिचं ती पूर्ण कम्युनिकेशन करत असते आणि ट्रान्सफर करत असते इन्फॉर्मेशन्स. आणि थर्ड आहे तुमचं ऍक्टिव्हेट असल्यामुळे तुम्हाला ते विजन्स दिसू शकतात आणि दिसतातही. मग ती आपल्यामध्ये तेच कम्युनिकेशन सुरू असतं, पण आपल्याला इथे आपलं मन, लॉजिकल मन असल्यामुळे किंवा इथे आपण असल्यामुळे आपलं टेलिपॅथी जास्त स्ट्रॉंग नसल्यामुळे ते सध्या कळणार नाही. पण काही कालावधीमध्ये ते आपल्याला समजून जाईल की काय असतं. जसं आता आपण ध्यान करत असू, आपल्याला ध्यानामध्येच एखादा वेगळा आपल्या समोर एकदम काळा पडदा असेल आणि सडनली कुठली तरी प्रकाश आला, कुठला तरी लाईट आला, तर ते आपल्यासोबत हायर एनर्जीज असतात किंवा आपण त्यांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि तुम्ही बऱ्याचदा ध्यानामध्ये रेग्युलर असल्यामुळे आपलं सतत युनिव्हर्स पर्यंत ते कनेक्शन सुरू असतं. मग कुठल्या ना कुठल्या प्रकारचे तरी एनर्जी ट्रान्सफर होत असते. एनर्जी लेव्हलवरती मेसेजेस, कम्युनिकेशन्स होत असतात. आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डाउनलोड होत असतात. तर ते आपल्याला आता नाही तर नक्कीच पुढच्या वेळेमध्ये समजून जातं. ती आपल्या सोलच्या अपलिफ्टमेंटसाठी सुरू असते ती प्रोसेस. थर्ड आय विजन्स. आणि एनर्जी जेव्हा येते ना मला आता, म्हणजे कालपासून मला असं जाणवतंय, जेव्हा एनर्जी आली ना की डायरेक्ट मानेवर वगैरे अशा मुंग्या कशा चालतात, तसं मला फील होतं. म्हणजे अक्षरशः कधी कधी मी अशी झटकते की काहीतरी माझ्या अंगावर चढलंय म्हणून, पण तसं काहीच नसतं. ते कालपासून मला असं होतंय, असं मुंग्या वगैरे चालल्यावर कसं आपल्या अंगावरती आपल्याला फील होतं, एक्झॅक्टली तसं फील होतंय मला. हो, हो, हो. आता जेव्हा एनर्जी, विश्वशक्ती आपल्या आतमध्ये येते, प्रत्येकाला वेगवेगळं फिलिंग होतं. जसं तुम्हाला ते जाणवलं मुंग्या आल्यासारखं, तर तुम्हाला कधी आधी वेगळं, सगळ्यांना वेगवेगळं जाणवतं. तुम्हाला तो अनुभव आला. मला स्वतःला एकदा पूर्ण माझी शरीर जड पडल्यासारखं झालं होतं. एकदा पूर्ण हलकं झालं होतं. एकदा मी फ्लोट करते असं मला जाणवत होतं अक्षरशः आणि एकदा थंडसारखं हवा आली होती. तर आपल्या आसपास एंजल्स असू शकतात, कधी-कधी हायर एनर्जी असते. आपण डायरेक्टली कनेक्ट होतो ना विश्वशक्तीला. त्याच्यामुळे ते हा. आपल्या आतमध्ये येताना पूर्ण आपल्याला ती फील देऊन जाते. कारण की आपण डायरेक्ट कनेक्शनमध्ये असतो तिच्यासोबत, ब्रह्मांडासोबत.
तर तो एनर्जी फ्लो आपल्या एथरिक बॉडीसाठी खूप महत्वाचा असतो. त्याच्यापासून पुढचे जेवढे 7 बॉडीज आहेत त्याला बॅलन्स मध्ये आणण्यासाठी ती ऊर्जा खूप काम करते. सो वेगवेगळी फिलिंग येते आणि आपल्याला. हां आणि कधी-कधी कसं होतं एनर्जी जास्त आल्यानंतर किंवा एकदम डीपमध्ये गेल्यानंतर मानेवर कंट्रोल नसतं तर एकदम खाली निघून जाते. पण वरती आलं की परत मग थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुटतं तिथे. हो, हो, हो. ते होतं कारण की जेव्हा आपलं आतमध्ये जसं जसं बादली भरली की पाणी पूर्ण खाली फ्लो होतं, तसं सिमिलरली आपल्या आतमध्ये जेव्हा विश्वशक्ती येते, फुल भरते ना, तेव्हा आपण स्वतःला ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट करतो त्या एनर्जीपासून. मग मान खाली जाते. मग परत वरती येते, फील होते ती एनर्जी आपल्याला परत खाली जाते, कधी मागे जाते. तर त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला कॉन्सन्ट्रेशन थोडंफार लूज होतं, पण ती आपल्यामध्ये त्याचं एक इंडिकेशन आहे की आपल्यामध्ये कंटिन्यू ती एनर्जीचा फ्लो चालूच असतो. इतका की आपला फ्लो झाल्यामुळे, ओव्हरफ्लो झाल्यामुळे आपली मान डिस्कनेक्ट होते, नंतर परत जाते. तर ते आपल्यातनं येऊन मग ते कधी-कधी होतं आपल्याला ते थोडंफार कॉन्सन्ट्रेशन पुढे-मागे होऊन जातं, पण नंतर परत लिंक लागते जेव्हा आपण परत आपल्या श्वासाकडे येतो तेव्हा. खूप छान अनुभव आहे काकी. बऱ्याच दिवसानंतर ऐकलं. चांगलं वाटलं. ओके. सो आता आपण थांबूया आज इथे आणि उद्या अजूनच असा सुंदर असा वेगळा विषय घेऊन येऊ, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती करायला अजून एक उत्सुकता वाढेल आणि आपण सेशन्समधनं थोडी-थोडी माहिती गोळा करतो. पण माझी सगळ्यांना वैयक्तिक रिक्वेस्ट आहे, की प्लीज ध्यान करा जास्तीत जास्त. असे अनुभव वेगवेगळे घ्या. कारण की मी जे सांगेल तुम्ही ऐकाल, ती माहिती असणार डेफिनिटली ती कामाला येणार. ती ते ज्ञान आहे अध्यात्माचं. पण ते जेव्हा आपण प्रॅक्टिकली ध्यान करू, तर आपल्याला आपला स्वतःचा एक आगळा-वेगळा निराळा असा चांगला अनुभव येईल आणि तो सगळ्यांसोबत शेअर करा. म्हणजे सगळ्यांना समजेल, की असेही अनुभव असतात. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात आणि कधी-कधी सारखे पण येऊ शकतात. डिपेंड करतं. पण आपल्या अनुभवामुळे समोरच्याला क्लॅरिटी येते, की त्याला असे अनुभव पण येऊ शकतात किंवा येऊन गेले असतील. ओके. सो आज आपण इथे थांबूया आणि टेलिपॅथी ह्या विषयावर थोडी माहिती घेतली आहे. तर त्याला जर प्रॅक्टिस करायचं असेल, तर ध्यान करायचंय आणि जास्तीत जास्त शक्यतो ओपन माइंडेड राहायचंय. रिसेप्टिव्ह. जे काही होईल त्याला स्वीकारत राहायचंय. अजिबात कसला विचार नाही करायचाय. ओके. सो कधी कोणाला काही वाटलं तर डेफिनेटली फोन करा, मेसेज करा. Zoomवर अनुभव शेअर करा. ओके. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. उद्या पुन्हा भेटूया 9 वाजता. थँक यू सो मच.